कोण कोण काय काय आणल्या हो, दाखवा जरा जरा, द्या जरा जरा, एकमेकीच करा टेस्ट जरा जरा. घ्या ना बेबी बाई, घ्या ना, घ्या ना पाचची भाजी मस्त बनवली. कायची भाजी बनवली व गंगा? दे बरं जरा राक्षी. घ्या बेबी बाई, घ्या. घे जा बेबी बाई. आण दे. कशी बनली बेबी बाई? आहे ना झकास, मस्त चवदार बनली ना. हो, चवदार बनली भाजी. का बनवली काय? सुनीनं बनवली असं नाही? हो बेबी बाई, मासुनीनेच बनवली. हेच करते स्वयंपाक, चांगला स्वयंपाक करते मायसून. हेच करते, तिनेच बनवली भाजी. हा, मस्त बनवली भाजी तर, एक नंबर. तशी मायसून बी चांगला स्वयंपाक करते म्हणा. एखाद दिवशी चुकून टाकते, पण तसा मस्त स्वयंपाक करते मायसून बी. कल्पना बी मस्त करते, पण गोड गोडच जास्त करते बटी. काय आपलं ते तिखटच कमी टाकते, नाही तर मग एखाद दिवशी गुडच देते टाकून. आजपर्यंत तिले आपली खावाची चव नाही समजली. ते गुजराती सारखं खाते ते गोड गोड. मग मी तिले बोलत राहतो, गोड नको बनव, तिखट बनव, तिखट बनव. तर मम्मीजी मेरे से खाना नाही होता म्हणते, म्हणून मी गोड बनवतो म्हणते. तर बनव बाबा म्हणलं. आता आता नाही मी तिच्या मांग भिडत, जशी बनवते तसं खाऊन घेतो. कमला, तिकडे काय पाहून राहिली हो तू? ते वायले मिरचे खावायचे आहे का तुला? नाही, मिरचे कोण खाईन बापा वायले. काय मले आफत करायची आहे का, मायावाला वाखा करायचा आहे का? मी पाहून राहिली इथं कोण आणून ठेवले असं, इथं मिरचे आणि सोयाबीन. इथं काय आणून ठेवली तर वावरातले झोई मिरचे नेलेच नाही घरी. आता मस्त पवेल गिवल टाकले खोपरीवर, पाणी गळत नाही. हे काय काही काही भांडे बी आहे इथं. चहा घे मांडायचं असलं तर म्हणतात येते चहा घे, आणि झोपात असलं तर आता इथं झोपतेत. पहिले तरी एवढी खास खोपडी नव्हती, आता बांधून घेतली आहे ना चांगली खोपडी. खोपडी गिपडे चांगली बांधली व शांताबाई. मी म्हणून यायले माईची बी तुटकी टाटकीच आहे. मी म्हणून चांगली झोपडी बांधून घ्या म्हणून. मग पाण्या पावसाचं आलं आपण वावरात कवसा चहा पाणी बनवून पेता येते. हो, आम्ही पेत असतो ना. यायले तर तुम्हाला माहित आहे, गोल्याच्या बाबाले पल्लावर चहा पाहिजे, पल्लावर चहा पाहिजे. बनवून इथं ठेवून द्यावं लागते थोडस काही. तो एखादा गंज कप आणि थोडं थोडं सामान इथं ठेवून देतो मी. लागलं तर पेत ते करून. मस्त मस्त शांताबाई, इथं तर मस्त वाटत असं स्वयंपाक करायला. रात्रीच्या टायमाला तर मस्त वाटत इथं. हो, रात्रीच्या टायमाला चांगलं वाटते इथं, मस्त वाटते. आता तसंच करू हो मग आपण. आता एखाद्या जंगल कॅम्पिंगले रेन कॅम्पिंग करायला का नाही आपण वावरायलाच येत जाऊ. आता एवढ्या जंगलात तिकडे सुनसान जागी नवाड्या जागी गेल्यापेक्षा असं वावरातच खोपडीत करत जाऊ रेन कॅम्पिंग. जमते ना, एक नंबर. खोपडीत नाही बी केलं आपण, वावरामध्ये खुली जागा राहते तिथंच तंबू बांधून घेऊ. बरोबर आहे. आपण आता वावरातच करत जाऊ रेन कॅम्पिंग. मग वावरात काही भीती नाही. पण टाइम पाहून येत जाऊ गड्या रेन कॅम्पिंग करायला. टाइम पाहून सण तेव्हार काही पाहत नाही काही नाही, चाललं उठलं सुटलं तर. हा, ते अखाडी पौर्णिमा जंगलात, मागच्या वर्षी श्रावण सोमवार जंगलात झाला, आणि कोणा वर्षी होय तर हरतालिका तीज आपली जंगलात गेली. हे असं नाही झालं पाहिजे. तेव्हार सण आपल्या घरचेच बरे वाटते. जंगलात जाऊन तिथं सण साजरे करा काय बरं वाटते काय? हो, आता तसं करत जाऊ. म्हणजे सणवार नाही राहत तेव्हा जात जाऊ, मस्त मजा करत जाऊ. आता गोष्टी कमी करा, गोष्टी नका करू. जेवून घ्या पटपटन, चाला लागा पाठीवर अजून. तुम्ही आराम करा ना, आराम. कशाला तुम्ही काम करायला लागल्या? आराम करायचं म्हटलं तुम्हाला, तुम्ही आराम करा ना तुम्ही. अहो काय करू व पूनम, मला गमतच नाही ना. आता मी 5 राहिली असती तर मी वावरात गेली असती खाट टाकाले शांताबाईच्या. आता साऱ्या बाया वावरात गेल्या आणि मी एकटी घरी, मला गमतच नाही होत. अथर्व बी झोपला, मग मी काय करू? मग लागली मी झाडाले. हे माती गिती आणून फेकली होती अथर्वने इथं, तेच झाडून राहिली. तुम्हाला ताप आहे ना, आणि त्यात गमायचं काय आहे? शांतपणे पडून राहा ना, पडून राहा शांतपणे, आराम करा. कामच केलं ना गमते का? मी काही अशी बिमार पडून कधी आराम नाही केली बापा. खातीवर मी कधी नाही पडली. ह्याच वेळेनं मला ताप आला तर म्हणूनच होय, नाही तर मी कधी नाही अशी खातीवर पडून राहत. मला गमतच नाही हो बाई पूनम, मला गमतच नाही. गमतच नाही, गमतच नाही. काम कराल मग मग तुम्ही ठीक कसं व्हाल आई? काम कराल, औषध घ्या, काम कराल तर ठीक कसं व्हाल? औषध घेतल्यावर शरीराला थोडा आराम द्यावा लागतो, तेव्हा ते औषध मानते. आता सोडा तो झाडू, ठेवा साईड ना आणि आराम करा. मी तुम्हाला चांगला अद्रकचा चाय बनवून देते. तो नाही करत आता. दे बनून, चहा बनवून देतं काय तर दे. आणि गुड्डीनं आता रोज येते माझ्या तोंडामध्ये. गुड्डीनं आपला राजू कुठे आहे? आहेत ते दोघं शाळेत आहेत. मी बघायला आली की सगळं ठीक आहे ना घरी, अथर्व वगैरे झोपला की नाही झोपला, मी बघायला आली थोडं. तर तुम्ही दिसलाच, तुम्ही काम करत. म्हटलंच मला तरी तुम्ही कसं सांभाळत म्हटलं अथर्वला, कसं नाही, म्हणून मी पाहायला आली. तर तुम्ही दिसलेच मला काम करत. नाही हो, मी काम नव्हते करत. आता हे थोडस झाडून घेतो म्हणलं, एवढंच करत होती.
ठीक आहे चला आता आत बसा चला चहा बनवते. ठीक आहे बनव चहा. कपडीकडे जाऊन राहिले होते तर कपडीकडे जाऊन राहिले कोण होय ना कोण नाही तर काय माहित बाका कोण होय तर कोण होय. काय झालं? काऊन बमलून राहिल्या? काम करा ना. शांते तू उठून उभी, तू बमलून राहिली काऊन? काय झालं? काय दिसलं आता तुम्हाला? ते रामदास भाऊ ते तिकडे पाहणं लक्ष द्या जरासा. खोपडीकडे दोन माणसं जाऊन राहिले बाबा. कोण होय तर पाहतं जरासा. होय हो बघ, दोन माणसं आहे बघ. कोण होय? कोण होय का? कोण होय? जाऊन पहा रामदास भाऊ जाऊन पहा कोण होय तर कोणी चोर मोर डाकू डकू तर नाही होय. हो पहा हो गोल्याचे बाबा जाऊन पहा आपलं सामान सुमान आहे खोपडी मध्ये चोर चित्ते तर नाही होय. काय बोलते लोक मेहनती करायला भेटतात आणि चोरी करायला लागते. दुसऱ्याची मेहनत ठेवायला पाहिजे. तर मेहनत नाही तर चांगलेच दिसून राहिले ते दोन पाय आहेत चोर चोर चालून राहिले. मेहनत नाही करतायत काय बोटायले? चोरी करायला आलेत काय तर एवढ्या दिवसात धावड्या. कोण होय का? चला हो आपण बी जाऊन पाहू कोण होय तर. ले चुकातली दुखात टाकायला जातं गीते रायनं उभी चुपचाप गेले ना रामदास भाऊ पाहिजे ते काय वय ना त्याच्या बरोबर आपल्याला मारझोड करंत. नाही मले नाही वाटत मारझोड करणारे वय म्हणून. शांते भेद्रू चाल बरं. रामदास एकटाच गेला. चाल त्याला पाहू कोण होय तर. हो चालू हो शांताबाई कोण होय ना कोण नाही तर. चला बरं चला चला. हे काय होय बापा अजून नवीनच नाटक बापा कोण होय ना कोण नाही तर. राहिलं काम धाम अजून तसंच टाका त्याच्या मांग आता कोण होय ना कोण नाही तर. अरे बापा रे. आजी आजी काय झालं आजी तुम्हाला काय झालं काय एवढं ओरडून उठल्या तुम्ही झोप लागली होती का तुम्हाला आजी काय झालं आजी तुम्हाला काही स्वप्न बघितलं का. हो धनश्री मोठं भयानक स्वप्न होतं बापा. स्वप्न पाहिलं म्या हुबेहूब दिसलं म्हणजे असं वाटलं का काय झालं बापा. आजी कशाबद्दल स्वप्न बघितलं तुम्ही काय बघितलं स्वप्नामध्ये. एवढ्या दिवसात तुम्हाला दुपारी स्वप्न पडलं तुम्हाला आणि एवढ्या वरडून भेऊन घाबरून उठल्या तुम्ही स्वप्नामधून. काय दिसलं तुम्हाला स्वप्नात. धनश्री डायना दिसली स्वप्नामध्ये. अजून पळत होती तिथं जैलातून अजून पळत होती आणि पोलिस तिच्या मांग होते. ती पळत होती पोलिस तिच्या मांग होते आणि मग कधी वरतून एका वरतून पाण्यामध्ये कुदून गेली ते असं स्वप्न आलं हो बाबा. एका सेकंदाला ते वाटलं धनश्री तर गेली डायना आता नाही भेटत पण एकदम जाग येऊन गेला तर मग समजलं स्वप्न वय म्हणून. म्हणून असं स्वप्न पडलं असं धनश्री मध्ये. तुझी मावशी अजून पळाली असन काय बापा. नाही तर मारून टाकतील का पोलीस लोक तिला. नाही आजी असं काही नाही झालं असणार. असं झालं असतं तर पोलिसांनी पहिले आपल्याला खबर दिली असती. असं काही नाही झालं असणार. सर्व ठीक आहे आणि मावशी पण ठीक असणार. आता मावशीनं किती वेळा माफी मागितली. मावशी आता नाही तसं करणार. आणि तुम्हाला स्वप्न आलं तर तुमच्या मनातली हुरदूक राहिली असणार. तुम्ही विचार केला असेल काही तर म्हणून तसं स्वप्न तुम्हाला आलं. मी तर तिच्याबद्दल काहीच विचार नाही केली हो काहीच नाही. म्हणजे का नाही आठवण बी नव्हती तिची. मी काही विचार नाही केले तिच्याबद्दल. मी तिचं नाव बी नाही काढलं आणि काहून असं अचानक स्वप्न आलं तर काय माहित बघ बाबा. नाही आजी थोडं ना थोडं तुम्ही विचार केला असन नाही जास्त तर म्हणूनच स्वप्न आलं तुम्हाला. आणि कधी कधी नाही पण विचार केला ना त्या व्यक्तीचा तर तो व्यक्ती आपल्या स्वप्नात येतो कधी कधी. असं काही नाही की काही झालं असणार. काही नाही झालं त्यांचं तर उलट तर त्यांचं इग्न टळलं त्यांचं तुमच्या स्वप्नाद्वारे. जे समोर घडणार होतं ते घडणार नाही त्यांचं इग्न टळलं असं म्हणतात की आपल्याला असं भयानक कोणी मरताना कोणी शॉकिंग असं काही दिसलं म्हणजे त्या व्यक्तीचं इग्न टळते म्हणते आपल्याला स्वप्नाद्वारे. तो ते आहे मरणाचे स्वप्न पडले तर ते शुभ राहते म्हणते. लग्नाचे स्वप्न पडले तर ते अशुभ राहते म्हणते बापा. आज मला ते तशी दिसली तर तीच आता सुरक्षितच असन ते असन द्यायलाच असन ते. आता मोठी माफी मागून गेली बापा. आता नाही करन म्हणे तसा. आता नाही करन ते तसा. आता लय मोठा पश्चाताप झाला आता तिला. आजी तुम्ही काळजी करू नका सगळं ठीक होईल. आणि डायना मावशीची पण काळजी नका करू त्या पण आता सुधरेल. तुम्ही करा अजून थोडा वेळ आराम. आता नाही लागत मला डबल झोप. भल्ली कडक झोप लागली होती मला. रातच्या पेक्षा बी भारी झोप लागली होती मला. हो लागते कधी कधी झोप अशी दुपारच्या टायमाला पण. नाही डायना तू आणि रघु अजून थेट काम सुरू केले का पळाले का जेलातून बापा झाले का फरार. कधी सुधरशील व डायना कधी सुधरशील. आता जेलात तर भल्ली करत होती मी जेव्हा शिंगासाठी आली होती तेव्हा. आता त्या बहिणीला तर भल्ली सांगत होती नाही बाई आता मी पुरी सदा काटून येईन असं तसं. झाले का फरार अजून दोघे जण एकामेकाला मिळले राहता तुम्ही. दिला का चकमा अजून पोलीस आले. वावरात चोरी करायला आले होते काय? हा डायना रघु काबे वावरात चोरी करायला आले होते काय? आता फोन करतो इन्स्पेक्टरले आता फोन करतो बोलावून घेतो. करा
रामदास भाऊ फोन करा, मी म्हटली होती, मी म्हणतच होती तिला इंदिराला तुझी बहीण नाही सुधरत हो, नाही सुधरत तुझी बहीण. पण इंदिराला मोठा कॉन्फिडन्स होता, नाही म्हणे आता माझी बहीण सुधरली सुधरली म्हणे. करा फोन करा, करा रामदास भाऊ, टाइम नको वेस्ट करा फोन करा आणि बोलवा पोलिसाला, द्या हवाले करून पोलिसाच्या. अजून फालतू चोरी करत बसन हे मग गावामध्ये येईन वावरामध्ये ती. हो बरोबर आहे. आता आलेच होते न चोरी करायला, बरं झालं आपण वावरात होतो तर याची चोरी साधली नाही, नाही तर अजून मा वावरातलं मा खोपीतलं पावडे तिकाचं हिरे फिरे गेले असते. नाही भाऊ फोन नको करा तुम्ही, थांबा फोन नको करा. काय लुचाडावानाच्या फोन नको करा म्हणतो, चोरी करायला आला तू, चोरी करून खुशाल जाशील पैसे आमच्या गावातून आमच्या वावरातून, आणि आम्ही फोनही नाही करावं का पोलीस आले? हा, पोलिसाच्या हवाली नाही देवा का तुम्हाला? तुमची सवय जाणार नाही देखो हो, हरामखोर हो, तुमची सवय जाणार नाही. तुम्ही चोरचे चोरतेच राहा तुम्ही. रामदास भाऊ, त्यावेळेला आम्ही चोरी करायला वावरात नव्हतो आलो. ए मारी मा व बाई, चांगली बोल. आता तू दाखवू नाही राहिली, आता तू सुधराचा निर्णय घेतला तू ना, आता चांगली बोल. कायले ते रोख्यानं बोलतं कनारत चांगली बोल आता, स्पष्ट बायकाई वाणी, माणसाई वाणी, डाकूई वाणी नको बोलू. बोलू कशी बोलू ते तुम्ही मुले नको सांगा. मी माया निर्णय घेतो, मला कसं बोलायचं आहे कसं नाही ते. यपा इंदिराची बहीण होय म्हणून तुले आम्ही सोडून देण्याचं समजूच नको डायना. हा, तुले आम्ही काही सांगू शकत नाही, आम्हाला तू काही सांगू नको. आम्ही तुम्हा दोघाले रंगे हात पकडलं चोरी करताना, मी पोलिसाला फोन लावतो म्हणजे लावतो. नाही रामदास भाऊ, नाही. आता 15 ऑगस्टच्या दिवशीच आमची सुटका झाली, अजून आम्हाला जेलात नको टाका. आता आम्ही खरंच सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही पक्का निर्णय बी घेतला का आता आम्ही सुधारणार आहोत. आता आम्ही डबल चुकीचं काम करणार नाही आणि जेलात पोहोचणार नाही, जेलात जाणार नाही. आणि आम्ही इन्स्पेक्टर साहेबाला बी पक्का आश्वासन दिलं का आता आम्ही सुधरण, आता डबल आम्ही तुमच्या जेलात येणार नाही म्हणून. बापा 15 ऑगस्टच्या दिवशी सुटले म्हणता तुम्ही दोघंही, मग 5 दिवस कुठे हिंडत होते व दोघं? हा डायना, लाज नाही काय तुले जरा बी? त्या माणसा संग हिंडून राहिली काय 5 दिवसापासून? आता मग 15 ऑगस्टच्या दिवशी सुटली म्हणतात, त्या दिवशी काऊन नाही घरी आली तू? मला माही लाज तुम्ही सांगू नका. मला काय माही थोडस काम होतं ते उरकून टाकलं 4-5 दिवस, आता झालं सगळं नील. काय काम होते बापा? कुठून चोरीगिरी केलेला माल धडपला होता तो काढून आणला काय? आता तुमच्या सोबत चर्चा करायची आमची काही इच्छा नाही आहे, आम्ही घरी निघतो आता. ना आमच्या संग चर्चा करायची इच्छा नाही आहे तर मग मावावरातून काऊन आली? तिकून तू सीधी घरी काऊन नाही गेली? इकून काऊन मावावरातून आली तू? आणि इकडे खोपडीकडे कायले चालली होती इकडे? बरं झालं आम्ही वावरात होतो तर आता पलटली का? नाही शांताबाई, तसं नाही. आम्ही इकडून याच्यासाठी आलो, आम्ही जंगलातून आलो आता, आणि मग आम्ही आता ह्या रस्त्यानं घरी चाललो. खोपीवर जावं म्हटलं, तहान लागली, थोडंसं पाणी पिणी पिऊन मग घरच्या रस्त्याला निघावं म्हटलं, त्याच्यानं होय आम्ही इकडून आलो. जंगलात काय काम होतं? अरे रघु, जंगलात काय गेले होते तुम्ही दोघे जण? कोणतं काम होतं बाबा जंगलामध्ये? होतं थोडंसं ते, मागचं काम होतं थोडंसं ते होतं. ठीक आहे. आता रामदास भाऊ, आम्ही पाणीच पिवायला खोपडीवर आलो होतो, काही चोरी करायला नव्हतो आलो. आता आम्ही निघतो घराकडे. असं पाणीच पिवायला आले होते काय? खरं बोलताय हे मी कशानं समजू? काय गॅरंटी तुमची तुम्ही खरंच बोलाल म्हणून? नाही रामदास भाऊ, त्यावेळेला पक्की गॅरंटी आमची. आम्ही खरंच बोलत आहोत, पाणी पिवायलाच आलो होतो, चोरी करणं आमचा उद्देश नव्हता. नाही रामदास भाऊ, बिलकुल यायच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. फोन करा तुम्ही पोलीस आले, पोलिसाच्या हवाली द्या. बरोबर आहे रामदास भाऊ, विश्वास ठेवा. शांताबाई, विश्वास ठेवा आमच्यावर. ठीक आहे, राहू द्या, फोन नको करा. गुलाचे बाबा, राहू द्या. ठीक आहे, आम्ही तुमच्यावर विश्वास करतो, पण जर हा विश्वास तोडला तर मग आम्ही तुम्हाला जे सजा सुनावन ते सजा पत्करायला तयार आहात तुम्ही? हो बिलकुल. ठीक आहे, जा मग. आता घरीच चालले ना गावात? हो शांताबाई, आता गावातच चाललो आम्ही, घरीच चाललो आता. इंजिरा, आज मध्ये काही अभक स्वप्न पडलं बापा दुपारी, आणि दुपारचे स्वप्न सकाळचे स्वप्न खरे होते म्हणते. आता धनश्रीनं समजावलं मध्ये तात्पुरते मी समजली, पण कधी दुपारपासून थेच ते मा मनात येऊन राहिली, थेच ते मा डोक्यात गोष्ट घुमून राहिली. काऊन असं स्वप्न पडलं असं मध्ये? काय स्वप्न पडलं माय तुला? कसं अभक म्हणजे कसं स्वप्न पडलं तुला? मी दुपारी झोपली होती, लोटली होती तर डोळ्यात लागून गेला, अशी चांगली भारी झोप लागून गेली होती. तर मला त्याच्यातच स्वप्न पडलं, आपली डायना अशी रोड होता, त्या रोडनं पयत होती, आणि तिच्या मागं पोलिस पयत होते. डायना समोर पयत होती, पोलिस मागं पयत होते, आणि मग कधी डायना वरतून कुदून गेली पाण्यामध्ये. असं मोठं अशी खाई होती, खाली पाणीच पाणी होतं, तिथून कुदून गेली डायना, आणि मला धक्कन मग असा जेव आला. काऊन असं स्वप्न पडलं असं व इंदिरा मुले? फोन गिन केला नाही काय? करून पाय बरं जरासा फोन घेईन, काय त्याच्या काही खबर बात नाही, काही डायनाची काय तिची सजा संपली नाही संपली, काय कसं काय तर काही नाही झालं माय, असं काही
तर पोलीस आहे ना पहिलेच तपास करायला इथं आले असते आणि त्याने सांगितलं असतं फोन करून मले का तुमची बहीण अशी अशी फरार झाली असं तसं ते असं आणि तिची सजा काटून राहिली ते ह्या वेळेनं पक्क सांगितलं ना मला तिनं बाई म्हणे ह्या वेळेनं मी माझी पुरी सजा काटूनच मी बाहेर निघन म्हणे बाहेर निघाल्यावर मी डायरेक्ट घरीच येईन म्हणे बाई अशी म्हणे ना ते ह्या वेळेनं तिच्या डोळ्यात पाणी होतं ह्या वेळेनं तिचे आवाजात नमी होती आवाजात अलगच काही भावना होत्या ह्या वेळेनं काही अलगच दिसली मला डायना तर ह्या वेळेनं तशी करणार नाही ते सुटली का डायरेक्ट घरीच येईन ते काही गॅरंटी आहे काय ते मोठी लोपर पोरगी आहे ते मोठी पहिलेपासूनच लोपर आहे हा ते तिचं काही खरं आहे काय बोलते काय आणि करते काय पयाली असन नाही तर सुटली असन नाही तर गेली असन आधी चोरी उचाक्या करायला लागली असन तर हा असं होऊ शकते माय का फरार नसन झाली तिची सजा संपली तर ते सुटली असन मग पोलीस कायले आपल्याला कॉन्टॅक्ट करतील पण घरी येवाले पाहिजे होतं बिचारीनं माय तू काळजी करू नको असं काही असेल ना तर ते सापडतेच असून पोलीसच्या हाती आणि मग सापडली पोलिसाच्या हाती का पोलीस करतेच मला फोन मग पण आता ह्या वेळेनं किती वेळा पोलिस धरतीन न सोडतीन तिले मारून गिरून टाकलं म्हणजे हा जाऊ दे ना माय मारून टाकन तर चांगलीच आहे गोष्ट जाऊ दे काय तू तसं करतं काय तिचं 12 वर्षाची होती तेव्हापासून तर घरी नाही ना आता काय करतं तिचं तुला खावायला नाही भेटत काय तिला तिच्या जिंदगीची तिच्या जीवाची पर्वा नाही तर तू काहून सुधारली असती कशी बी तिचीच जिंदगी सुधारली असती म्हणून म्हणतो बापा मी नाही तर काय आता माय बी किती दिवस राहिले आता मग आहे ना सारायलाच जाणं आहे जाऊ दे जाईन तर पोलिसाच्या हाती जाईन तर चांगलं शहीद झाली म्हणून सोडून देऊ आपण जाऊ दे राहू दे नको काळजी करू तू आणि अशी भिव घेऊ नको घाबरू नको बिमार पडून जाशील फालतूशी तू कायले तिची गोष्ट मनात डोक्यात ठेवतं तू डोक्यात ठेवली असेल म्हणून तुला स्वप्न पडलं नाही बिलकुल नाही मी तिची गोष्टच नाही काढली ना मला आठवण बी नाही मी गोष्टच तिचा विचारच नाही केला मी अचानकच स्वप्न पडलं मला राहू दे जाऊ दे बंद कर राहू दे काळजी नको करू मारी दिवसभर पाणी नाही आलं आणि आईन घरी जावाच्या टायमाले पाण्यानं लावलं बापा हा झो 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 अरे बेबी बाई ओल्या झाल्या का तुम्ही थंडी लागते काय नाही भाऊ मी नाही ओली झाली कोणीच नाही ओलं झालो आम्ही खोपडीतच आलो कामं झाले खोपडीत आलो पाणी सुरू झालं आणि रमेशचे बाबा तुम्ही काहून आपल्या वावर सोडून इकडे कायले आले तुम्ही तर आपल्या वावरात खोपडी कशी आहे पाणी गळते ओला होऊन गेलो असतो मी म्हणून मी पाणी सुरू व्हायच्या पहिलेच निघून गेलो तर वाचलो चला म्हटलं रामदास भाऊच्या खोपडीत जाऊन उभं राहा म्हटलं जरा आता बनव जा अशीच खोपडी बनव जा आपल्या वावरात बी मग कोणाच्या वावरात जावाची गरज नाही पडणार हो बनवू ना आता आपण बी बनवू गंगा बनवू आपण अशीच खोपडी बनवू अमाय शांताबाई आदत खात टाकलं ना आदत पाणी आलं बापा उली पुसता येत तर चालत होतं चांगलं धोत आलं बापा खात तिकडेच खाल्लं गेलं असं हो ना गीता पाय बरं काय करतं आता खात टाकलं ना खातावर पाणी आलं माहित होतं का आजच पाणी येईन म्हणून नाही टाकलं असतं माहित राहिलं असतं तर वाटलंच नाही आज पाणी येईन म्हणून कशी ऊन तापली खात टाकलं आपण तर थकून गेलो आणि सारी ऊन लागली आणि आता पाणी आलं पहिले शिवून गेला असता तर बरं झालं असतं टाकलोच नसतो मग आज पाणी खात डायना पोचली असेल मग घरी तिच्यावाल्या इंदिराच्या घरी आता काय सुरू आहे गावामध्ये काय नाही काय माहित काही सुरू नाही आहे आपलं मुन्नी काही नाही गेली ते घरी चुपचाप बसली असं आता सुधरण म्हणे ना काय माहित बापा घरीच गेली का अजून कुठं गेले दोघं तर 15 तारखेला सुटले ना अजून घरी नाही आले तर वावर जंगल हिंडून राहिले काय सांगता येते घरीच गेले असं म्हणून अजून गेले असं हिंडाले कुठं तर नाही गंगा गेले असं घरीच गेले असं मला नाही वाटत गॅरंटी नाही घरीच गेले असं म्हणून मला नाही वाटत गेले असं म्हणून घरी पाहू आता गावात गेलो म्हणजे माहीतच होते आता हे पाणी काही थांबन बापा न काही जावा घरी थांबते हे काय 15-20 मिनिटाचा शिरवा राहते थांबते